मध्ये आलेत. टॉस जिंकला होता सारसोली या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वाशीगाव या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. तुषार आहे स्ट्रायकिंग एंडला आणि पहिलाच बॉल नसीमाने टाकलाय. ते निर्धाव चेंडू, खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल हाताळत असताना डॉट बॉलची सांगता. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलाय. बॉल चाललाय थेट सरळ. बघता बघता सीमारेषा पार. चौकार. तुषारच्या बॅटमधून आला चौकार. 4 धावाच्या साहाय्याने स्वतःचा आणि संघाचा धावसंख्या 4च्या घरामध्ये. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना नसीम गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चौकार ठोकले तुषार याने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरती नसीम. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकापासून थोडस दूर पडलं मला वाटतं बॉल. 1 धाव मात्र घेतलंय. एक सिंगल इथं प्राप्त केले. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5. पॉवर प्लेचा पहिला षटक चालू असताना स्ट्रायकिंग एंडला आलाय फलंदाज विजेंद्र. नसीम इथे खूप चांगला बॉल. सुरेख चेंडू. हप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतला. बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला. चौकारानंतर कमबॅक केले नसीम याने. खूप चांगली गोलंदाजी. पहिला षटक हाताळत असताना इथे सुरेख चेंडू. सरळ दांडी उडवले मी म्हणेन बॅट्समन विजेंद्र याचा. फलंदाज पहिला फलंदाज बाद होते आणि पहिला धक्का टीम वाशीगाव या संघाला. विजेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. नेट नंबर 3 मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. दशरथ आलाय वन डाऊनच्या स्वरूपात. शेवटचा बॉल शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी केली. चौकारानंतर कमबॅक केले. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यावरती टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम वाशीगाव हा संघ 5 वर 1. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. दशरथ आलाय. आल्या मोठा फटका उडवला परंतु मिस टायमिंग शॉट. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोडा करत असताना 1 धाव अगदी वेगाने कंप्लीट. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता. तुषारने आपलं घर सोडला आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट केले. 2 धाव बरोबर षटक क्रमांक पहिल्या इथून समाप्त होतो. 1 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना वाशीगाव हा संघ पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती 7 या आकड्यावर.
पहिला ओव्हरचा खेळच्या समाप्तीनंतर 7 धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय, जग्गू आलाय. ओव्हर नंबर दुसरा टाकण्यासाठी फलंदाज सज्ज. तुषार आहे स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यावरती. तुषार आहे स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर नंबर दुसरा हाताळत असताना प्रगतीपथावर आहे जग्गू. मोठा फटका लगावला, स्क्वेअर लेगला बॉलला उडवला आणि बॉल सरळ जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार तुषारच्या बॅट मधून आलाय स्क्वेअर लेगला. खूप चांगला स्ट्रोक लगवलेला. बॉलला ओळखला आणि थेट बॉलला पाठवला. थोडासा आकार घेते 11. यावेळेस खूप चांगला बॉल अपील केलता जग्गू याने, परंतु तटस्थ पंच रनआउटची संधी असेल परंतु सुरक्षित आहे. बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. यावेळेस मला वाटते पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल लेगस्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 13. दशरथ आहे आता स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार जग्गू. यावेळेस फुलटॉस बॉल मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल येतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पकडेल फेकी करेल तोपर्यंत मात्र सहजरित्या 2 धावा धावून कंप्लीट केले. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. तालमेल चांगला दोन्ही फलंदाजाचा. 2 धावा धावून कंप्लीट. टीमची धावसंख्या 15. ओव्हर नंबर दुसरा चालू असताना जग्गू. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी खालती लागला. 1 धाव कंप्लीट. फक्त एक सिंगलच मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं शांततेचं क्रिकेट आपण पाहतोय. 2 बॉल शिल्लक आहे. 16 धावा. तुषार आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला ड्राईव्ह केलाय परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलच मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं शांततेचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी केली. चौकारानंतर कमबॅक केले जग्गू याने. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु तिथल्या तिथं विसावतोय आणि शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल टाकलाय जग्गू याने. अशा रीतीने ओव्हर नंबर मात्र दुसरा षटक इथून समाप्त होते आणि 2 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम वाशी गाव हा संघ पोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती फक्त आणि फक्त 17 या आकड्यावर. ओव्हर नंबर इथून तिसरा षटक टाकण्यासाठी नवनाथ आलाय. तुषार इथे पंचांचा इशारा आलाय. नकारात्मक चेंडू ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसला. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावाने टीमच्या खात्यामध्ये 1 धाव मात्र ऍड केली जाईल.
एका धावाबरोबर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर नवनाथ. मोठा फटका आलाय, सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच ड्रॉप. जेल सुटलाय आणि एकच धाव मला वाटतंय धावून घेतले. जीवन दान दिले. सोपं झेल होतं परंतु छोट्या हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाले. एक धाव मात्र धावून कंप्लीट. टीमची धावसंख्या 19. यावेळेस मोठा फटका आला दशरथच्या बॅट मधून, सरळ बॉलला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सुरेश स्ट्रोक होता. काय लाजवाब फटका सजवला आपल्या बॅट वरून. इथे तुषारला जीवनदान भेटला आणि स्ट्राईक आली दशरथकडे आणि दशरथने उडवला षटकार. आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या थेट जाऊन पोहोचते तब्बल 25 च्या घरात. 25-1. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम वाशी गाव हा संघ शॉर्ट बॉल होता, काय फुल केलाय. पुन्हा एकदा नवनाथ सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. दशरथ आहे. बॉल तयार. नवनाथ टू दशरथ. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन मात्र बॉल गेले घोषंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धाव बरोबर टीमची धावसंख्या 26. 26 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. मला वाटतं या ओव्हर मधल्या 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना 3 बॉल शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल, बोटांचा खूप चांगला वापर केला. षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक केले नवनाथाने. आता अचूक टप्प्यावरती इच्छुक गोलंदाजी करतोय. सटीक लाईन आणि लेंथ वरती डॉट बॉलची सांगता. टीमची धावसंख्या स्थिर आहे 26. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होतोय. चकमाक होतोय फलंदाज. खूप चांगली गोलंदाजी, बोटांचा खूप चांगला वापर करतोय आता गोलंदाज नवनाथ. षटकार खाल्यानंतर कमबॅक. यावेळेस प्रॉपर बॅटवरती घेतला, फेकून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. आणि या 6 धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या ऑप्शनच्या बाहेर येऊन फटकेबाजी. टीमची धावसंख्या 32. 32. ओव्हर नंबर 3 इथून मात्र समाप्त झालाय. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना वाशी गावा संघ पोहोचलाय 32-1. 32. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केले. एक सिंगल मात्र मिळेल. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता तुषाराचा, कुठेतरी बॅटच्या खालती लागलं. थोडासा निराशा आहे. टीमची धावसंख्या 33. दीपक आहे ओव्हर नंबर 4. यावेळेस मोठा फटका लगवला दशरथने. क्षेत्ररक्षक धावतोय आणि बॉल मात्र थोडासा वळण घेतलाय आणि बॉल मात्र चकमा देऊन मात्र बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय दशरथ आपल्या टीम साठी, कारण की फलंदाज मात्र बाद झाला. नंतर तुषार आणि दशरथ याने आपल्या संघासाठी मात्र बॅटिंग केले आणि धावा मात्र काढून दिल्या. धावा
खूप चांगली बॅटिंग करतोय. 4 धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 37 वरती आहे. यावेळेस फुलटॉस, सुरेख फटका, बॉल सरळ काऊ कॉर्नरला भेटणारा येतोय दशरथच्या बॅट मधून. बिग 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 षटकार. सहा धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 43, लॉस ऑफ 1 विकेट. दशरथच्या बॅट मधून यावेळेस वेगाने बॉल टाकलेला, परंतु बॅटची वरची कडा आणि बॉल गेला अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या तब्बल स्कोर बोर्ड वरती 44 वरती. एक टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना धावा आल्यात मी म्हणेन या ओव्हरमध्ये. पण एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन मात्र बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. माफ करा, बाईच्या स्वरूपात एक धाव आलाय. टीमची धावसंख्या इथे मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा बॉल सरळ आसमानीला गवतली घालणारा हा षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा दशरथ याने सुरेख बॅटिंग केले आणि या 6 धावाबरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा बॉल सरळ आसमानीला 51 वर. 4 ओव्हरमध्ये तब्बल टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना वाशी गावात संघ 51 धावा कुठला आणि सारसुळे या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. सुरेख बॅटिंग केले दशरथ याने तुंग लांब लचक षटकार ठोकले आणि आपल्या संघाला मात्र अवघ्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 51 या आकड्यावरती नेऊन पोहोचवला आणि टार्गेट दिलंय 52 धावांचा सारसुळे या संघासमोर. सुरेख बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. दशरथ याने तब्बल 35 धावांची विस्फोटक खेळली. सुरेख बॅटिंग, लांब लचक षटकार, प्रेक्षकांची मनं देखील जिंकली दशरथ याने आणि 51 धावा तब्बल स्कोर बोर्ड वरती धावा कुठल्या वाशीगाव या संघाने. आणि सारसुळे या संघाला जर जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज. जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा आणि बघत राहा. 30+ सुरबेगाव आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. काल एक संघ मात्र चिठ्ठीमध्ये दाखल झाला. कोपरखिरणे या संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आणि कालचा दिवस मात्र कोपरखिरणे या संघाच्या नावावरती राहिला आणि तो पहिला संघ मात्र ठरला. कोपरखिरणे संघ थेट चिठ्ठीमध्ये दाखल झालाय आणि आजचा हा दुसरा दिवस. आज पाहायचं मित्रांनो, आज मात्र कुठला संघ चिठ्ठीत जाईल. 52 धावांचं भलमोठं टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये सारसुळे या संघाला जिंकण्यासाठी 52 धावांचा भलमोठं टार्गेट सेट केलं. इथे टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये जर विचार केला तर मित्रांनो वाशी गाव या संघाचा धावा फार कमी होत्या. तदनंतर मात्र दशरथ याने खूप चांगली बॅटिंग केली. अक्षरशः गोलंदाजाचे घाम फोडले मैदानामध्ये. षटकार चौकार आतिषबाजी करत असताना खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या संघाला मात्र अवघ्या 51
धावांवरती मात्र नेऊन गेला दशरथाने आणि आता भलं मोठं टार्गेट मात्र सेट केले टीम सारसोळे या संघासमोर 24 बॉल आणि 52 धावांची गरज. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल गुरुनाथ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे मनोज. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा आपण मॅच कडे. 52 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे विजेंद्र. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी यावेळेस पहिल्याच बॉलवरती गुरुनाथच्या बॅटमधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलाय गोलंदाजाचा चौकारानं आणि स्वतःचा आणि आपला संघाचा देखील अकाउंट येथे ओपन केलाय. व्हॉट अ शॉट. लाजवाब फटका. 4 धावा. यावेळेस पहिल्याच बॉलवरती गुरुनाथच्या बॅटमधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि संघाचं 4 धावाने पहिल्याच बॉलवरती चौकार लगवला. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. यावेळेस मोठा फटका लगावला. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. बॉल 1 बाउन्स आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. लागोपाठचा हा दुसरा चौकार येतोय गुरुनाथच्या बॅट मधून. भलं मोठं टार्गेट आहे. यावेळेस मोठा फटका लगावला. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. बॉल 1 बाउन्स. पहिला कवचला उडवला चौकार. त्यानंतर मिड विकेटला 1 चौकार. 2 बॉलवरती सलग 2 चौकार ठोकलेत. 52 धावांचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात मात्र चांगली झाली पाहिजे आणि करत असताना 2 चौकार आल्यात. यावेळेस मोठा फटका उडवला आहे. मिस टायमिंग शॉट आणि सरळ मात्र क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. 2 चौकार ठोकल्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवरती मात्र विजेंद्रने गुरुनाथला डगआउटचा रस्ता दाखवला. फलंदाज पहिला मात्र बाद होतोय. गुरुनाथ यावेळेस मोठा फटका उडवलाय. मिस टायमिंग शॉट आणि एक गड्याच्या मोबदल्यावरती टीमची धावसंख्या 8. 2 चौकार लगवलेले रंगामध्ये आलता परंतु अखेर मात्र विजेंद्रने विकेट मात्र प्राप्त केली आणि फलंदाजला तंबूचा आसरा दाखवला. 2 षटकार ठोकलेले परंतु शेवटी मात्र गोलंदाजाने बाजी मारली. फलंदाज गुरुनाथ याला बाद केला. तर इनॅट नंबर 3 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी डावकुऱ्या हाताचा फलंदाज नवनाथ आलाय. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठमोरा करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यावरती 8 या आकड्यावरती आहे सारसोले हा संघ. मातब्बर संघ आहे सारसोले संघ. पहिला ओव्हर प्रगतीपथावर असताना विजेंद्र 2 चौकार खाल्ल्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती मात्र कमबॅक केला. मोठा फटका
इथे मोठा फटका उडवलाय, सरळ बॉल चाललाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु लांब होता बॉल त्याच्याहून आणि बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार बॅक टू बॅक 2 बॉल वरती फटका उडवलाय, सरळ बॉल चाललाय 2 चौकार आणि बॉलच्या खाली, परंतु लांब होता बॉल त्याच्याहून आणि बॉल वन बाउन्स झपाट्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे 16 या आकड्यावर. झाडावर लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सुरेख फटका. वाव, व्हॉट अ शॉट, काय क्लास होता. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार 3 बॉल शिल्लक होते. नवनाथने 3 बॉल वरती 3 चौकार मात्र ठोकला. सुरेख फटका. व्हॉट अ शॉट, काय क्लास होता. बॉल ठोकलेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. गुरुनाथ बाद झाल्यानंतर त्याची कमतरता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणून नाही दिली, कारण की मैदानाच्या आतमध्ये आलाय नवनाथ. 20 या आकड्यावर षटक क्रमांक पहिला संपलाय. खूप चांगली बॅटिंग, 3 उत्तुंग चौकार. 20 या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. सदा आलाय ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मात्र इथं उचललाय. पहिले 2 बॉलवरती 2 चौकार मात्र गुरुनाथच्या बॅटमधून. तदनंतर 3ऱ्या बॉलवरती बाद झाला. तदनंतर 3 बॉलवरती 3 चौकार. सदा इथे मनोजने उडवला बॉलला, परंतु बॉल हवेत आहे. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल. टायमिंग जुळलं नव्हतं आणि फलंदाज मात्र सदा. 2रा बाद झाला. उडवला बॉलला, परंतु बॉल हवेत. फटका क्रमांक 2. क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल. टायमिंग जुळलं. मिनिट नंबर 4 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी केतन आलाय. पहिल्याच बॉलवरती सदा याने विकेट प्राप्त केली. मनोज याला तंबूचा रास्ता दाखवला, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 8 चौकार आलत्या. 2 गुरुनाथच्या बॅटमधून आणि 3 बॉलवरती 3 चौकार नवनाथच्या बॅटमधून आलत्या. अशा रीतीने 20 धावा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये बॉलरने खर्च केलता आणि आता 2रा ओव्हर मात्र टाकत असताना सदा याने पहिल्याच बॉलवरती मात्र मनोज याला तंबूचा आसरा दाखवला. हे थोडस कमबॅक करत असताना टीम वाशीगाव आपल्या संघासाठी पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केले. सदा याने इथं आलाय इनिंग नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. सदा आल्याला मोठा फटका उडवलाय. प्रॉपर बॅट वरती आलाय का, पंचांचा इशारा येणं बाकी. यस आलाय आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा पार येतोय केतनच्या बॅट मधून षटकार. आल्या पहिल्याच बॉल वरती मात्र आल्याला मोठा फटका उडवलाय. प्रॉपर बॅट वरती आलाय. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 26. पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केले. फक्त एक सिंगलच मिळेल. सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 27च्या घरामध्ये. 2 गड्याच्या मोबदल्यावरती 52 धावांचा टार्गेट आहे. खूप चांगली बॅटिंग नवनाथने केलंय आणि केतन आल्या मात्र एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा सदा इथे स्वापस्वीप करायचा प्रयत्न होता, परंतु मर्यादित मैदान आहे. बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. षटकारानंतर कमबॅक केलंय मी म्हणेन सदा याने. 1 धाव बरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. इथे मोठा फटका आडव्या बॅटने बॉलला उडवला क्षेत्ररक्षकाच्या अवघ्या डोक्यावरून.
पंचांचा इशारा आलाय. इट्स आउट ऑफ द पार. षटकार. सुरेख फटकेबाजी नवनाथ याने. आतापर्यंत नवनाथ याने फक्त 4 बॉल फेस केला आहे, त्यामध्ये 3 चौकार आणि जो चौथा बॉल फेस करत होता त्याच्यावरती षटकार. सुरेख बॅटिंग. पुन्हा एकदा मोठा फटका उडवलाय. क्षेत्रक्षेत्राच्या खाली वन बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब क्षेत्रक्षेप मी म्हणेन तिथं. या 4 धावा बरोबर टीमची धाव संख्या तब्बल टीमची धाव संख्या 38. सुरेख बॅटिंग. नवनाथ याने काय बॅटिंग केले. सुरेख फलंदाजी. गुरुनाथ बाद झाल्यानंतर त्याची कमतरता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणून नाही दिली. स्वतः क्रीज वरती थांबला. सुरेख बॅटिंग. अवघ्या गोलंदाजाची मात्र धुवा काढले इथं नवनाथ याने. सुरेख बॅटिंग आणि टीमची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचले षटकाराच्या साह्याने 38 वरती. सुमित. यावेळेस केतनने उडवला बॉलला. बॉल सरळ जाईल. सीमा पार. येतोय ग्रॅकिंग षटकार. पहिल्याच बॉलवरती सुमितचा स्वागत केलाय. सुमित केतन याने. टीमची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. केतनच्या बॅटमधून आलाय. माफ करा, केतनच्या बॅटमधून आलाय हा दुसरा षटकार. सुरेख बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमची धाव संख्या 44 वर. ओव्हर नंबर 3. सुमित आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती षटकारानं मात्र स्वागत केलंय केतन याने. काय लाजवाब बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकले नवनाथ आणि त्याचबरोबर केतन याने. ज्या पद्धतीने त्यांची बॅटिंग राहिले. 52 धावांचं टार्गेट. यावेळेस फुलटॉस बॉल. चुकीला माफी नाही. टाटा बाय बाय बॉल. सीमा पार. 2 बॉल वरती 2 षटकार. आता चित्र एकदम स्पष्ट केले. टीम सारसोळे या संघाने 50 धावा स्कोर बोर्ड वरती लावले आणि आता जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 2 धावांची गरज. सुरेख बॅटिंग. हा 3रा षटकार होता केतनच्या बॅट मधून. असं वाटतंय मित्रांनो हायलाइट्स मॅच आपण पाहतोय. दोन्ही बॅटरने धुमाकूळ घातले. घाम फोडले गोलंदाजाचा आणि यावेळेस बॉलला उडवलाय. बॉल सरळ जाईल सीमा पार आणि विनिंग शॉट मात्र येते केतनच्या बॅट मधून आला. घाम फोडले आणि हा सामना मात्र गोलंदाजाचा आणि यावेळेस बॉलला उडवला. सहजरित्या मात्र जिंकला टीम सारसोळे. टीम सारसोळे आणि वाशीगाव. शॉट मात्र जर बघायला गेलं तर चौकाराची हॅट्रिक मात्र या स्पर्धेची नवनाथ याने केली आणि षटकाराची हॅट्रिक जर बघायला गेले तर केतन याने केले. सुरेख बॅटिंग आणि मॅन ऑफ द मॅच केतन यायचं लगेचच. मॅन ऑफ द मॅच केतन या लगेचच. सुरेख बॅटिंग केले केतनाने. नवनाथ याने अक्षरशः गोलंदाजाचे धुवा काढण्यात आले. तुटून पडले आणि अगदी सहजरित्या मात्र हा सामना मात्र जिंकला टीम सारसोळे
हा संघ वेलप्ले टीम सारसोले अँड हार्डलक टीम वाशीगाव, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तसं दुसरी मॅच सुरू होईल मित्रांनो.